काही दिवसांपासून आपण मोबाईल हॅकिंग, व्हायरस या संदर्भातल्या अनेक बातम्या ऐकतोय। कालच आपण एक बातमी ऐकली, ती म्हणजे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्याची। खरं तर आजकाल अगदी प्रत्येकाचं व्हॉट्सॲप अकाउंट असतं, मात्र आता त्या अकाउंटला देखील धोका निर्माण झालाय। तेव्हा आता व्हॉट्सॲप वापरताना सुद्धा काही ठराविक काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा OTP हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि इट शुड बी कॉन्फिडेन्शियल। तो फक्त आणि फक्त तुमच्याकडेच असला पाहिजे, तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडेही OTP देऊ नका। दुसरी गोष्ट अशी की जे व्हॉट्सॲपमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते सगळ्यांनी करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्ही जे व्हॉट्सॲपने तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे ते प्रोटेक्शनचं तुम्ही यूज करू शकताय। अदरवाईज ते प्रोटेक्शन नसेल ना तर तुम्ही व्हल्नरेबल आहात। जे पण काही हॅकर्स टेक्निक यूज करतात तुमच्या फोनमध्ये एंटर करण्यासाठी, तर ते प्रिव्हेंट होऊ शकतं व्हॉट्सॲप 2 स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये। तर मला सांगा, जर समजा एवढं करूनही जर असं घडलंच की आपल्याकडनं आपला फोन किंवा आपलं व्हॉट्सअप, फेसबुक अकाउंट हॅक झालंय, तर मग काय ऍक्शन्स घेतली पाहिजे इमिडिएट? मी तर सजेस्ट करेल की तुम्ही जर व्हॉट्सॲप, फेसबुक असेल तर ते यूज करणं बंद करा। तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन दुसऱ्या मीडियाने द्या की माय व्हॉट्सॲप और फेसबुक अकाउंट गॉट हॅक, आणि तुम्ही इमिडिएटली सायबर सेल जे आहे डिपार्टमेंट यांना कनेक्ट करा आणि त्यांना तुमचे कंप्लेंट लॉन्च करा तिथं। त्यामुळे आता कुठलंही गॅजेट किंवा सॉफ्टवेअर वापरताना या गोष्टींची काळजी घ्या आणि तुमचा सगळा डाटा सुरक्षित ठेवा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।